एका 19 वर्षाच्या मुलानं इंडियन हॉटेल इंडस्ट्रीमध्ये एक असं बिझनेस मॉडेल आणलं ज्याने हजारो हॉटेलचं फ्युचर बदलून टाकलं. ना स्वतःचे हॉटेल्स, ना करोडोंची प्रॉपर्टी, पण टेक्नॉलॉजी, ब्रँडिंग आणि स्मार्ट स्ट्रॅटेजी वापरून एक स्टार्टअपने $1 बिलियन कंपनी उभी केली. वेलकम टू बिझनेस केस स्टडी सिरीज एपिसोड 13. मी साईराज आणि आज आपण जाणून घेणार आहोत ओयो रूम्सची कंप्लीट बिझनेस स्टोरी. 2012च्या आसपास इंडियामध्ये बजेट हॉटेलची कंडिशन खूप खराब होती. एका शहरात हॉटेल चांगलं तर दुसऱ्या शहरात घाणेरडे हॉटेल्स. कुठे साफसफाई नाही, कुठे सेफ्टी इश्यू, तर कुठे बुकिंग असूनही रूम अवेलेबल नसायची. याच प्रॉब्लेम मधून एका तरुण मुलाला करोडोंची अपॉर्च्युनिटी दिसली. रितेश अगरवाल. ओडिशा मधल्या छोट्याशा गावातून आलेला रितेशला ट्रॅव्हलिंग खूप आवडायचं, पण बजेट हॉटेल्स मध्ये त्याला खराब एक्सपिरियन्स मिळायचा. आणि त्याने विचार केला, जर इंडिया मधल्या स्मॉल हॉटेल्सला स्टँडर्ड क्वालिटी दिली, ऑनलाईन बुकिंग दिलं आणि प्रॉपर ब्रँडिंग केलं तर पूर्ण हॉटेल इंडस्ट्री बदलू शकते. आणि इथून सुरुवात झाली ओयो रूम्सची. सुरुवातीला ओयो स्वतःचे हॉटेल्स बांधत नव्हतं. ते स्मॉल हॉटेल्स ओनर सोबत पार्टनरशिप करायचं. त्यांच्या हॉटेल्सला ओयो ब्रँडिंग द्यायचं, रूम्सला स्टँडर्डाइज करायचं आणि ऑनलाईन बुकिंग सिस्टीम इम्प्रूव्ह करायचं. त्या बदल्यात ओयो कमिशन घ्यायचं. हे मॉडेल इंडियामध्ये जबरदस्त हिट झालं, कारण कस्टमर्सला अफोर्डेबल आणि प्रेडिक्टेबल स्टे मिळू लागला आणि हॉटेल ओनर्सला जास्त बुकिंग मिळू लागलं. काही वर्षात ओयो हजारो हॉटेल्स पर्यंत पोहोचलं. सॉफ्टबँक सारख्या जायंट इन्व्हेस्टर्सने कंपनीमध्ये करोडो डॉलरची इन्व्हेस्टमेंट केली आणि कंपनीची व्हॅल्युएशन बिलियन्स मध्ये पोहोचली. सक्सेस इतका फास्ट होता की ओयो इंडिया बाहेर एक्सपेंड होऊ लागलं. चायना, USA, युरोप सगळीकडे कंपनी अग्रेसिव्हली ग्रो होऊ लागली. पण इथून प्रॉब्लेम सुरू झाले. कंपनी खूप वेगाने एक्सपेंड होत होती, पण ऑपरेशन्स कंट्रोल करणं कठीण होत गेलं. अनेक हॉटेल्स पार्टनर्सने हिडन चार्जेस, पेमेंट डिलेस आणि अनफेअर पॉलिसीज बद्दल कंप्लेंट सुरू केल्या. काही कस्टमर्सना पुअर सर्व्हिसेस मिळू लागल्या, रिफंड इश्यू वाढले आणि सोशल मीडियावर निगेटिव्ह रिव्ह्यूज यायला लागले. 2019 नंतर सिच्युएशन आणखी खराब झाली. कंपनीने हजारो एम्प्लॉईज कमी केले, काही सिटीज मधून ऑपरेशन्स बंद केले आणि लॉसेस वाढायला लागले. यानंतर कोविड पॅन्डेमिक आली आणि हॉटेल इंडस्ट्री संपूर्णपणे क्रॅश झाली. ट्रॅव्हलिंग बंद झालं, बुकिंग थांबलं आणि ओयोवर मॅसिव्ह फायनान्शियल प्रेशर आलं. अनेक लोक म्हणू लागले ओयो आता संपली, पण रितेश अगरवालने हार मानली नाही. कंपनीने कॉस्ट कटिंग केलं, टेक्नॉलॉजी इम्प्रूव्ह केली, प्रीमियम हॉटेल्सवर फोकस केला आणि स्लोली बिझनेस पुन्हा स्टेबल होऊ लागला. आजही ओयो जगभरातील बिगेस्ट हॉस्पिटॅलिटी स्टार्टअप पैकी एक मानला जातो. आणि या स्टोरी मधून एक पॉवरफुल लेसन मिळतं. फास्ट ग्रोथ तुम्हाला फेमस बनवू शकते, पण सस्टेनेबल सिस्टीमच बिझनेस टिकवतात. कारण स्टार्टअप बिल्ड करणं अवघड असतं, पण ग्रोथला कंट्रोल करणं त्याहून अवघड असतं. तर कशी वाटली तुम्हाला ही स्टोरी आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पॉवरफुल बिझनेस केस स्टडीजसाठी बिझनेसवालाला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.